तर आज आपण बघू TOCचा चौथा युनिट PDA. तर ह्याच्यामध्ये मेनली आपल्याला 3च क्वेश्चन करायचे आहेत. हे 3 जरी केले तरी तुमचे 15 मार्क्स फिक्स होतील जर एकाच क्वेश्चनमध्ये पडले तर, आणि जास्तीत जास्त तर तुम्हाला ह्यामध्ये 10 मार्क्स भेटतील एका क्वेश्चनमध्ये. जर ह्याच्यामध्ये 2 आले तर, आणि एक थेरीचा क्वेश्चन येईल. थेरी तुम्ही काही लिहू शकता, म्हणजे तुम्हाला मिनिमम तरी 10 मार्क तर फिक्स होतील हे 3 क्वेश्चन केले की, कारण हे 3च क्वेश्चन मेन आहेत. पहिला आहे डिझाईन PDA, दूसरा है CFG टू PDA, तिसरा आहे PDA टू CFG. तर मग ह्याच्यामध्ये आपण पहिला बघणार आहे आत्ता डिझाईन PDA वाला. तर ह्याच्यामध्ये बेसिकली फक्त 3 ऑपरेशन आहेत. एका स्टेटवरून दुसऱ्या स्टेटवरती जाताना आपण 3 ऑपरेशन परफॉर्म करतो, आणि त्या 3 ऑपरेशनचा परफॉर्म करून आपण एक डायग्राम तयार करायची, त्याला म्हणायचं डिझाईन PDA. तर त्यासाठी आपल्याला 3 ऑपरेशन कोणते आहेत, तर हे 3 आहेत: पुश, पॉप आणि स्किप. स्किप म्हणजे आपण कोणतंच ऑपरेशन परफॉर्म नाही करणार त्याच्यावरती, त्याला म्हणायचं स्किप. नो ऑपरेशन, नो ऑपरेशन. त्यासाठी मग आपण पहिल्यांदा पुशचं बघू. हे सगळे बेसिक आहेत, तर हे बेसिक शिकावं लागेल पहिल्यांदा, त्यानंतरच मग PDA तयार करता येईल. आता पुश करायचं आहे, आपल्याला एक स्ट्रिंग आली जसं की ए ए ए, आणि इथं आला P. इथं आपला कंट्रोल असेल, आणि आपला जो स्टॅक असतो तो सर्वात पहिल्यांदा त्याच्या टॉपवरती Z0 हा सिम्बॉल इन बिल्ड आहे, म्हणजे तो अगोदरपासूनच असणार. ज्यावेळेस आपल्याला पुश परफॉर्म करायचं आहे, ते आपण एका स्टेटवरून दुसऱ्या स्टेटवरती जाताना परफॉर्म करतो. कोणतंही ऑपरेशन PDA डिझाईन करताना एका स्टेटवरून दुसऱ्या स्टेटवरती जाण्यासाठी विथ रिस्पेक्ट टू इनपुट, त्यावेळेस आपण एक ऑपरेशन परफॉर्म करायचं. ते पुश असू शकतं, पॉप असू शकतं, किंवा स्किप असू शकतं, काही असू शकतं. मग ज्यावेळेस आपण पुश परफॉर्म करतो त्यावेळेस लिहिताना कसं लिहायचं, जो आपला इनपुट आहे म्हणजे जिथं आपला कंट्रोल आहे ते लिहून टाकायचं, जो आपला स्टॅकचा टॉप असेल तो लिहून टाकायचा, आणि पुश करताना ज्यावेळेस हे आपल्या ह्याच्यामध्ये पुश होणार त्यावेळेस इथं ए येईल. ज्यावेळेस इथं ए येईल म्हणजे ज्यावेळेस आपलं पुश ऑपरेशन परफॉर्म होईल, त्यावेळेस ह्याच्या स्टॅकवरचे टॉप टू सिम्बॉल इथं आउटपुट म्हणून लिहून टाकायचं पुशच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे हे काय झालं आपलं, हे आपण पुश ऑपरेशन परफॉर्म केलं. तर ह्याला जर आपल्याला ट्रान्झिशन फॉर्ममध्ये लिहायचं असेल, ट्रान्झिशन फॉर्मॅटमध्ये जर लिहायचं असेल, तर आपण कसं लिहिणार, Q0 वरती आपलं इनपुट काय होतं, ह्याला आपण इनपुट समजायचं, ह्याला आपण आउटपुट समजायचं. म्हणजे हे जे असेल ते आपलं करंट स्टेटसाठी असेल, आणि हे जे असेल ते आपल्या नेक्स्ट स्टेटसाठी असेल. मग करंट स्टेट वरती आपलं इनपुट काय होतं, A, Z0, ह्याला ह्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं, आणि आउटपुट येताना जे आपलं Q1 वरती येणार आहे, म्हणजे नेक्स्ट स्टेट Q1, त्याचं इथं जे आउटपुट असेल ते इथं लिहून टाकायचं. हे झालं ट्रान्झिशन फॉर्मॅटमध्ये. मग पेपरमध्ये तुम्ही हे काढा, हे काढल्यानंतर ह्याच्यावरून तुम्हाला हे काढायला लगेच येईल, कारण ह्याच्यामध्ये काही कठीण नाही आहे. हे म्हणजे आपली करंट स्टेट असेल, करंट स्टेटमध्ये ह्या डॅशच्या अलीकडचं सगळं लिहून टाकायचं, आणि जी आपली नेक्स्ट स्टेट असेल, जी की ही आहे नेक्स्ट स्टेट, त्याच्यावरती जे आपलं स्लॅश आहे, स्लॅशच्या पलीकडचं सगळं लिहून टाकायचं, इथे लिहून टाकायचं. मग आता आपण दुसरं बघू. दुसरं म्हणजे आहे पॉप. ठीक आहे, ह्या पॉपसाठी आपण एक स्ट्रिंग घेतली आहे ए ए ए आणि बी. आपला कंट्रोल आता इथे असेल, कारण आपण वरती हे पुश केलेलं आहे. आपल्या स्टॅकवरती काय असणार, Z0 आणि ए. आता ह्या आपल्या एला पॉप करायचं आहे, त्यासाठी आपण ट्रान्झिशन कसं लिहायचं, एका स्टेटवरून दुसऱ्या स्टेटला जाताना एला पॉप करायचं. म्हणजे काय, इथं लिहायचं असतं इनपुट, स्टॅकचा टॉप काय आहे ए, आणि पॉपच्या आउटपुटला कधी पण इप्सिलॉन लिहून टाकायचा. इप्सिलॉन काय काय दर्शवतो, की आपण स्टॅकवरचं जे टॉपचं असेल ते आपण पॉप करणार, म्हणजे हे ए काय होणार, कॅन्सल होणार, आणि आपल्या स्टॅकमध्ये राहणार काय, फक्त Z0, आणि इथं आपला टॉप येणार. म्हणजे हे कशाचं झालं, पॉपचं. ज्यावेळेस पुश करतो त्यावेळेस पुश करून झाल्यानंतरचे जे स्टॅकचे टॉप टू सिम्बॉल असतील ते आउटपुट म्हणून लिहून टाकायचं. ज्यावेळेस पॉप करतो, पॉपमध्ये फक्त आउटपुटमध्ये इप्सिलॉन लिहायचं. हे तर सेमच असणार. इनपुट इनपुट काय आलं, आणि स्टॅकच्या टॉपवरती काय, तर इथं लिहून टाकायचं.
इथं लिहायचं इनपुट आणि इथं आहे स्टॅक टॉप. हे झालं पॉपसाठी. आता तिसरी येते म्हणजे स्किप. स्किप म्हणजे काय? कोणतंही ऑपरेशन परफॉर्म न करता एका स्टेटवरून दुसऱ्या स्टेटवरती जायचं. आता ह्याच्यासाठी आपल्याला ही वाली स्ट्रिंग आहे ए आणि इथं बी. इथं आपला कंट्रोल आहे. आपल्या स्टॅकवरती आता काहीच नाही आहे, कारण मगाशी आपण काय केलं, हे पॉप केलं. आपल्या स्टॅकवरती काय आहे, Z0 जो इनिशियल सिम्बॉल आहे ताच. त्याच्यासाठी एका स्टेटवरून दुसऱ्या स्टेटवरती जायचं. त्यासाठी काय लिहिणं, इनपुट काय आपलं ए, स्टॅकच्या टॉपवरती काय आहे Z0 आणि ह्याच्या आउटमध्ये काय लिहायचं, फक्त जो स्टॅकचा टॉप असेल त्यातलं एकच सिम्बॉल. हे काय दर्शवतंय की आपण स्टॅकवरती काहीही परफॉर्म नाही केलंय. जे त्याच्यामध्ये अगोदरपासून होतं तेच आपण तसंच ठेवायचं. ह्याच्यावरती काही एक्सचेंज किंवा चेंज करायचं नाही. ह्यासाठी आपण जर ट्रान्झिशन फॉर्मॅटमध्ये जर काढायचं आपण बघितलं तर काय येणार, Q0 साठी हे इनपुट आणि Q1 साठी हे. मग Q0 हे इनपुट लिहायचं A, Z0 इज इक्वल टू हे आहे Q1 साठी हे आउटपुट लिहून टाकायचं. म्हणजे हे कशासाठी झालं, हे झालं आपलं स्किपसाठी. मग ह्या तिन्ही पण जे फॉर्म्युला आहेत ते फक्त लक्षात ठेवायचं की पुश करण्यासाठी आपण काय यूज करतो, पॉप करण्यासाठी काय यूज करतो आणि स्किप करण्यासाठी आपण काय यूज करतो. परत एकदा आपण बघूयात. पुश करण्यासाठी फक्त पुश केल्यानंतरचे स्टॉपवरचे जे टॉप 2 सिम्बॉल्स असतील ते आपण आउटपुटमध्ये लिहून टाकायचे. पॉप करण्यासाठी इप्सिलॉन डायरेक्ट आउटपुटमध्ये लिहून टाकायचा आणि स्किप करण्यासाठी स्टॅकच्या टॉपवरचा जो इथं सिम्बॉल लिहिलेला आहे तोच इथं लिहून टाकायचा. हे झालं स्किप.